गरमीमध्ये आपल्या सगळ्यांच्याच घरी खरबूज येतो, पण त्याला अशा प्रकारे बनवून घ्याल तर एकदम मस्त लागेल. हे बनवण्यासाठी आपल्याला एक खरबूज लागेल. त्यानंतर आतला आपल्याला बी काढून घ्यायचे. त्यानंतर एक वेगळीकडे आपल्याला बाउलमध्ये त्याच्या आतलं पल्प काढून घ्यायचं आहे. एकीकडे कढईत दूध तापत ठेवायचं आहे. दुसरीकडे थोडंसं दूध घ्या. 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करा आणि हे आपल्या गरम दुधात घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्या. गाठी नाही झाल्या पाहिजेत. त्यामध्ये चवीनुसार साखर घाला. तेही चांगलं मिक्स करून घ्या आणि आपल्याला हे जे पल्प आपण काढले ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पल्प आपल्याला ठेवायचं आहे नंतरसाठी. आता हे आपण बाउलमध्ये काढत आहोत. बदाम घातलेले आहेत, डाळिंब घातलेले आहे, पल्प घातलेला आहे मिक्सरमध्ये वाटलेला आणि तो कस्टर्ड पावडरचा तेही घातलेला आहे आपण. हे चांगलं मिक्स करून घ्या आणि आपल्या खरबूजमध्ये आपण आता घालत आहोत आणि त्यानंतर हे रात्रभरासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघू शकता आपल्याला दुसऱ्या दिवशी असं घरगुती आईस्क्रीम आपल्याला मस्त खायला भेटत आहे आणि छान लागतो ओरिजिनल फ्रूट्स. आणि बघू शकता माझा मुलगा कसा